आईने कॉन्ट्रॅक्ट घेतलंय अंगण सारवायचं. बाकी सगळे आहेत मागे विहिरीवर. चला तुम्हाला ते दाखवतो. आणि आईने सगळ्यांना कामाला लावलेलं की जावा पाणी घेऊन या, मला अंगण सारवायचं आहे. माझ्या घरी सगळे काम करतात, लहान मोठे सगळे. बघा बघा दादाला बघा काय करतोय. वाड्यात पोरं क्रिकेट खेळतात आहे आणि त्याचा आवाज माझ्या घरापर्यंत येतो. एक सजावटीची पण तयारी असते आणि ती तयारी आता चालू आहे. काय ग झोपली नाहीस? सकाळी पालखी येणार आहे. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सो मी आणि पप्पा आता सावर्ड्यात गेलो होतो हार आणण्यासाठी, कारण आजचा एक दिवस आणि उद्याचा एक दिवस आहे. आमच्याकडे उद्या पालखी येणार आहे. सो आजचा एकच दिवस आहे साफसफाईसाठी आणि तेच चाललं आहे आमच्या घरी, आमच्या अंगणात. सुरुवात तुझ्यापासून करतो. आधी इकडे बघ, झाडू काढते आहे बहीण माझी काकी, पाणी भरते आहे, कारण आईने कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे अंगण सारवायचं. चालू आहे, कामं चालू आहेत. अच्छा, तुम्हाला वाटलं असेल ड्रम का ठेवलं आहे ते पाणी भरतोय. आता पाणी भरण्यासाठी तुम्हाला लोक दाखवतो. आमच्या घरात काही माणसं कमी नाही आहेत, दाखवतो. सानिका इकडे बघ, ती म्हणजे काय, ही माझी दुसरी बहीण. आणि बाकी सगळे पाणी भरायला गेलेत मागे विहिरीवर. आमच्या घराच्या मागेच विहीर आहे, तुम्हाला दाखवतो. चला, समोरून जानू येते, आमची जानवी वैष्णवी. हाय. बाकी सगळे आहेत मागे विहिरीवर. चला तुम्हाला ते दाखवतो. वहिनी आला आपण विहिरीवरती. जवळच आहे, का लांब नाही, त्यामुळे बरं आहे. पाणी भरायची झंझट नाही आमच्याकडे. पोरं पण झालं भरून. अरे नंतर का भरायचं त्याला. अरे सरू, मी तुझ्यासाठी आलो स्पेशली. ही आमची सरू. ही विहीर आहे आमची, दाखवतो. मला चप्पल काढू दे. ही आहे विहीर, पाणी आहे बऱ्यापैकी. अच्छा गाईस, ही विहीर आहे ना उन्हाळ्यात आहे ना पूर्ण सुकते. आता भरलेली आहे, पावसाळ्यात तर फुल भरलेली असते, वरपर्यंत भरलेली असते. म्हणजे जवळजवळ एवढी भरलेली असते. आता ती जरा खाली आहे पण पाणी आहे, बऱ्यापैकी पाणी आहे. फक्त उन्हाळ्यात तडजड होते एवढंच. पाणी घरात येत नाही. आता आपण जाऊया घरी. चला मामा घरी जाऊया. अच्छा गाईस, आम्ही विहिरीवर का आलो होतो तुम्हाला सांगायचं विसरलं. आमच्या घरी आहे बोरिंगचं पाणी घेतलेलं आहे आम्ही, बट लाईट गेली होती आमच्याकडे, म्हणून आम्ही सगळे विहिरीवर आलो होतो. आणि आईने सगळ्यांना कामाला लावलेलं की जावा पाणी घेऊन या, मला अंगण सारवायचं आहे काही करून. आणि लाईट आले आता त्यामुळे आता तर काय परत विहिरीवर येणं होणार नाही. मे बी झालं तर परत शूट करेन मी, पण आता लाईट आले. सो चला आपण जाऊया. आता अंगणात काय तयारी असेल ती बघूया. कामं चालू आहेत आमच्याकडे बघा, कामं कचरा उचलणे. असं माझ्या घरी सगळे काम करतात, लहान मोठे सगळे. पप्पा आहेत. आमच्याकडे लाईट गेली होती म्हणून मशीन बंद होती. आता सगळं पाणी ते भरून ठेवलेलं आहे, हंडे बिंडे, ड्रम भरलेला आहे एक. बापरे, घरात एवढे हंडे आहेत मी पहिल्यांदा बघितले. तुम्हाला सांगायचं असेल ही तयारी आम्ही एवढ्या लवकर का करतो. उद्या आमच्याकडे पालखी येणार आहे. कॉज उद्या फर्स्ट टाईम आमच्याकडे सकाळी पालखी येणार आहे, मे बी अराऊंड 7 ते 7:30च्या दरम्यान. सो म्हणून सगळं अंगण वगैरे सारून ठेवतं आणि रात्री या सगळ्या बहिणी रांगोळी वगैरे काढणार आहेत. नाहीतर आमच्याकडे तशी दुपारी 12 वाजता पालखी येते, बट ठीक आहे, थोडीफार अडीअडचणीमुळे सकाळी पालखी येते. आणि आता ही सगळी तयारी चालू आहे सध्या. बघा बघा दादाला बघा काय करतोय. अबा अरे जोर लाव. अरे बघ इथे राहिला. नीट नीट. माझ्या अंगात उडला ना तर बघा. हा तुमचा सूरज महादेव बघा कसा सारवतोय. नीट काय नीट.
मी काय म्हणतो काय, तुमच्या घरातल्या सगळ्या बायका कामाला लागल्या, दाखवतो मी. अच्छा गाईज, आपण एक फेरी आहे ना पोवाडात मारून येऊया, कारण पोवाडात पोरं क्रिकेट खेळतात आहे आणि त्याचा आवाज माझ्या घरापर्यंत येतो, आमच्या घरापर्यंत येतो आहे. सो आपण जाऊया पोवाडात. पोवाड म्हणजे तेच जिथे मी शूट केलं होतं आपल्या आट्यापाट्यांचा गेम, तिथे आज दिवस आहे त्यामुळे क्रिकेट खेळतात आहे, रात्र असते तेव्हा आट्यापाट्या. का लॉजिक आहे ना. अच्छा, आमच्या घराच्या समोर पण एक विहीर आहे, फक्त घरामागेच नाही, समोर पण एक विहीर आहे. ही आहे ती. आई शपथ, विहीर खाली आहे. मी आजच बघितलं, विहिरीला पाणी नाही आहे. पोवाडात आलो, हा आहे आपला पोवाडा. गेम चालू आहे पोरांचा. आता शांत झाले, मेलं मगाचपासून बोंबलत होते, काय आवाज येत होता. मी युजली लेट असतो त्यामुळे मी टीममध्ये नसेन, आता टीम भरली असेल. हा पवन उडवला रे, चक्का रे. सगळी पोरं इथे बसलेत बांधावरती, गेम खाली पोवाडात चालू आहे. मी पण बांधावर बसलो, नाही गेम बघू. छक्का रे छक्का. क्रिकेट मध्ये पण भांडणं होतात. चला, मॅच संपली, संध्याकाळ झाली, घरी जाऊ. तरी पण काय चिडवणं थांबलं नाही. गाईस, जस्ट घरी आलो आहे, सगळं अंगण वगैरे सारून झालं आहे आणि आता रात्री जेवून सगळ्या बहिणी रांगोळी काढणार आहे तिथे. सो मी तुला ते एक शूट दाखवणार आहे. चला तर मग आता जाऊयात, चहा घेऊया आणि थोड्या वेळानंतर मग काही जेवायचा टाईम होणारच आहे. क्या भारी वाटतं आहे. सो हॅलो एव्हरीवन, आत्ता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि उद्या सकाळी आमच्याकडे पालखी येणार आहे. सो त्यासाठी आम्ही सगळी तयारी केलेली आहे, आवरावर साफसफाई, बट एक सजावटीची पण तयारी असते आणि ती तयारी आता चालू आहे आम्हा पोरांची. तर मी तुम्हाला दाखवतो. स्टार्टिंग मी इथून करतो. ह्या आहेत आमच्या घरातल्या बहिणी. काय करताय रे सर? असा हा चुना आहे. चुना का मी यूज करतो आहे त्याचं रिझन पण सांगतो मी. चला दाखवतो. आमच्या घराच्या बाजूला रोड आहे आणि तिथूनच पालखी येणार आहे. सो आम्ही तो चुना इथे यूज केला आहे ॲज अ पेंट म्हणून. आता तुझ्या सुरुवात केली आहे, अजून झालं नाही. इथे करणार आहोत आम्ही पूर्ण रोड रंगवणार आहोत. तिथे पुढे टिकतो जरा अजून गाडगी एकदम बाहेर नको इकडे आतमध्ये. बहिणीला जमताय प्रॉपर, तीच करेल, मी बाकीची गोष्ट करेन. पूर्ण रोड आम्ही इथपर्यंत तरी रांगोळी काढणार आहोत. आहे काय ग, झोपली नाहीस? सकाळी पालखी येणार आहे, सकाळी पालखी येणार आहे, झोपली नाहीस अजून? हा झोप काय लागणार नाही. झोपू आता काय, सगळी जागे आहेत, सगळ्यांना काय झोप येणार नाही.
उद्या पालखी येणार आहे म्हटल्यावर, आणि सकाळी सकाळी खूप सकाळी पालखी येणार आहे आमच्याकडे. आता सकाळी पालखी येणार आहे तर तेही बघायचं की आवरावर कसं होणार आहे सकाळपर्यंत, कारण धावपळ चालू असणार आहे आमची आणि काय ना काहीतरी राहणार आहे. गाईज आत्ता वाजलेत रात्रीचे 1:30. सुरुवात केली होती 11:30 वाजता, 2 तास झालेत. आता 2 तास फक्त आम्ही रस्त्याची सजावट करत होतो. म्हणजे आमच्या घरी पालखी येणार, तो रस्ता तर आम्हाला सजवावा लागणारच आणि आम्ही तो सजवला आहे आमच्या पद्धतीने, आमच्या परीने. वेट तुम्हाला दाखवतो. हा बघा, आता रात्र आहे, एवढं ते हे वाटणार नाही इफेक्टफुल, बट आम्ही बनवलं आहे. ही आम्ही रांगोळी बनवली आहे रोडवर. पालखी आली की पहिली बबल्याकडे जाईल इथे आणि मग आपल्या घरी. आमच्या सगळ्या पोरी ज्यांनी रांगोळी काढली आहे ही पण एक आहे जान्हवी. ही झाली रांगोळी. त्या पोरी जरा राऊंड मारतात आहे, कारण दाराचे ते पण सजावट केले बहिणींनी. ही बघा, अजून पूर्ण झाली नाही सजावट, होईल कंप्लीट. एक अर्धा तास जाईल आणि मग हे सगळं कंप्लीट होईल आणि मग आम्ही झोपायला जाऊ. रादर झोप तर काय लागणार नाही आम्हाला, कारण उद्या पालखी येत आहे गाईज घरी आमच्या. उद्या देव येणार आहेत, सो आज काय झोप लागणार नाही. पण तरी बघू, 2 तास झोपणं गरजेचं आहे, कारण आता ही सजावट कंप्लीट झाली की सगळे झोपू. आणि हा व्लॉग पण मी आता इथेच एंड करतो आहे. सो तुम्ही पण झोपून घ्या, कारण उद्या आपल्याकडे देव येणार आहेत. चला मग हा व्लॉग इथेच एंड करतो. तुम्हा सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री, भेटूया.